18, 19, 20, 21 पर्यंत हां, हां, हां. चांगला पाऊस पडणार आहे. हो का? हो. मग सर आता जिल्ह्यावाईज जर सांगितलं तुम्ही, तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता अ, पाऊस राहणार? आधी पडलेलं सांगतो तुम्हाला. आता ना आज रात्रीनं नांदेड जिल्हा, हिंगोली, परभणी, हं, जालना, बीड, लातूर, हं, धाराशिव, नगर हं. इतका पाऊस झाला आमच्या इकडे बीड, परभणी की आता नद्याला पूर आलाय बघा, कसोरा नदीला. हो, हो. बऱ्याच शेतकऱ्यांचे सकाळी फोन आले होते सर मला, की या हं. भागातून पाऊस झाला. आणि राहिलेल्याला आणखीन लातूर जिल्ह्यात काही भागात झाला तर त्याच्यात आज त्याला कोर होऊन जाईल. आज आणखीन 21 तारखेपर्यंत पाऊस आहे. हो का? हो. मग सर आता जे भाग समजा आता पुढील कशी परिस्थिती राहील समजा आता? आणखीन 21 पर्यंत आहे ना पाऊस आणखी. 21 तारखेपर्यंत. हो. मग सर हा पाऊस आता कोणकोणत्या भागामध्ये राहणार? आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना विदर्भातून दिसेल? पडणार आहे ना, विदर्भात आज येणार आहे ना. पूर्व हो. विदर्भ, हं. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हां, वाशिम, हिंगोली, हां, बुलढाणा, हां, जळगाव जामोद घाटाच्या खाली हां. तिकडे सुद्धा पाऊस येणार आहे. हो का? हं. तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या आहे पाऊस 21 तारखेपर्यंत आहे. हं. त्याच्यानंतर पुन्हा 25 पासून पुन्हा पाऊस शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. शेवटच्या आठवड्यात. मी मागच्या याच्यातच काय म्हणतो दुष्काळ पडणार नाही. हो, हो. काही बरोबर आहे. काही सांगते कोणी हो, दुष्काळ नाही पडणार. हो, राहिले होते फक्त आमचे 6 जिल्हे. कोणते? हो. नांदेड, लातूर, बीड, हां. परभणी, हं, जालना, हं, नगर जिल्हा काही भाग, हं. सोलापूर. तर त्याच्यात हे आजच्यानं लय कव्हर झालं, म्हणजे हे 4-5 जिल्हे कव्हर झाले. हो, हो, हो. अं, आता आणि उद्याच्या म्हणजे राहिले साहिले सगळीकडे होऊन जाईल. उद्याच्या तारखेतनी समजा 18 तारखेला हो. समजा जे राहिलेला सुटलेला भाग आहे हो. त्यांना दिलासा मिळणार. सगळीकडे. मग पुन्हा त्याच्यात कर्नाटक, बिदरचे काही शेतकरी मित्र येतात हो. तिकडे सुद्धा पडून जाणार आहे. हां, हां, हं. हां, बिदर, कर्नाटक. हां. हं. आणि सर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याची काय परिस्थिती राहणार समजा आहे पुढच्या नाही महिन्याची? 1, 2, 3 लाईन पाऊस. हो का? मग ते चांगला राहणार का कसा राहणार? हो, चांगलं.